तालुक्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नितीन काका पाटील, त्याचबरोबर कराड उत्तरचे सन्माननीय आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या सौभाग्यवती सौ समताताई घोरपडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी शाळेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सत्कार स्वीकारण्यासाठी, स्वागतासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी माननीय खासदार, राज्यसभा सदस्य नितीन काकांचा सत्कार श्री राजेंद्र कनसे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर सन्माननीय सौ समताताई घोरपडे यांचा या ठिकाणी सन्मान या गावच्या प्रथम नागरिक सौ संगीता कनसे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर माननीय सौ मनीषा शेडगे, सरपंच अंगापूर यांचा या ठिकाणी सन्मान सरपंच मॅडम संगीता कनसे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सौ मनीषा शेडगे, सरपंच अंगापूर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. माननीय श्री राजेंद्र गाडगे बोरगाव यांचा या ठिकाणी सन्मान संतोष शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री राजेंद्र गाडगे बोरगाव यांचा या ठिकाणी सन्मान संतोष शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री सूर्यकांत बर्गे, किसनवीर साखर कारखाना वाहतूक संस्थेचे संचालक सूर्यकांत बर्गे यांचा या ठिकाणी सन्मान अजित कनसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सचिन बेलागडे यांचा सन्मान या ठिकाणी गजानन जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर रामभाऊ घाडगे विकास अधिकारी यांचा सन्मान भरत जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अक्षय नलवडे यांचा या ठिकाणी मयूर कनसे यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर सातारा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस या ठिकाणी संतोषजी मांढरे यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी अक्षय शिंदे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय रितेश गायकवाड सर, त्यांच्यासोबत आलेले अतुल कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस यांनी स्टेजवर या ठिकाणी सत्कारासाठी यायचे. जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय रितेशजी गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान मधुकर कनसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय रितेशजी गायकवाड यांचा सन्मान मधुकर कनसे यांनी करावा. यानंतर अतुल कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस यांचा सन्मान भागवत काकडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हा सरचिटणीस अतुल कुलकर्णी यांचा या ठिकाणी सन्मान भागवत काकडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचेवाडीचा जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आलेला आहे. तर त्याबद्दल या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा या ठिकाणी सन्मान नितीन काकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे.
यानंतर निवृत्त लेफ्टनंट कर्नल उद्धव शिवाजी कनसे लिंबाचीवाडी यांनी ताबडतोब स्टेजपाशी उपस्थित राहायचे आहे। तसेच राजेंद्र गाडगे इंडियन आर्मी यांनी सुद्धा ताबडतोब स्टेजपाशी उपस्थित राहायचे। निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्री उद्धव शिवाजी कनसे यांनी ताबडतोब स्टेजवर उपस्थित राहायचे। अण्णासाहेब शिंदे ग्रामसेवक लिंबाचीवाडी यांचा सन्मान, नितीन काका पाटील खासदार तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांनी करावा अशी विनंती करतो। लेफ्टनंट कर्नल उद्धव शिवाजी कनसे लिंबाचीवाडी यांचा सन्मान या ठिकाणी नितीन काका पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं खासदार साहेबांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण असा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तो म्हणजे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा 2024-25 जी रांची झारखंड या ठिकाणी पार पडलेली आहे। या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये आपल्या सातारा जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव ज्या खेळाडूनं प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल मिळवून संपूर्ण भारत देशात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असताना 600 मीटर धावणे स्पर्धेत गोल्ड मेडल, त्याचबरोबर 400 मीटर धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवून कुमारी जान्हवी पृथ्वीराज निकम लिंबाचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री पृथ्वीराज आनंदराव निकम, त्याचबरोबर नांदगाव शाळेच्या सहशिक्षिका सौ भाग्यश्री निकम यांची कन्या कुमारी जान्हवी निकम हिला मी स्टेजवर येण्यासाठी निमंत्रित करतोय। या ठिकाणी खासदार साहेबांच्या उपस्थितीत हा सन्मान व्हावा अशी विनंती आहे। समस्त लिंबाचीवाडी गावच्या दृष्टीनंच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं हा अतिशय गौरवास्पद क्षण आहे, कारण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिने या ठिकाणी केलेलं आहे आणि संपूर्ण देशात तिने 600 मीटर धावणे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल, त्याचबरोबर 400 मीटर धावणे स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळवून आपल्याला आजचा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, या क्षणासाठी आपण उपस्थित साक्षीदार आहात। खरं तर या आजच्या घटनेच्या या सत्कारातून आपण ग्रामीण भागातील खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, हा या सत्कारामागचा खरं तर हा उद्देश आहे। धन्यवाद। या ठिकाणी लिंबाचीवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक उमेश कनसे यांचं आगमन झालेलं, त्यांचंही सरसे स्वागत। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले आपला अमूल्य वेळ देऊन लिंबाचीवाडी गावावरची ज्यांची खरंच प्रेम आहे असे नितीन काका पाटील
ही पडणारी आज नादावली तुझे नाव ओढी तुझे रूप द्यावी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा